तांदवडी गट कला क्रीडा तर या ठिकाणी अंतिम क्षणामध्ये आपण आलो पालघर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर तालुका कबड्डी लीग भव्य दिव्य पर्व चौथं गाजलं। 7 संघांपैकी 2 संघ ज्यांनी बाजी मारलेली आहे आणि कबड्डी स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं पब्लिक? कसं इकडे कसं वाटलं आयोजन? मग तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानसाठी टाळ्या होणार का? वाजवा की 2 टाळ्या। पालघर तालुका कबड्डी असोसिएशन साठी जोरदार टाळ्या। आणि त्याच बरोबर संपूर्ण पालघर जिल्ह्यातून सहकार्य करणारे मित्र परिवार यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार। आणि सर्वात महत्त्वाचं संघमालक सातत्यानं 4 वर्ष या प्रो कबड्डी पालघरला खास करून मात्र उभे राहत आहेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि ही लीग आणि सर्वात महत्त्वाचं एनर्जी विना हे सगळं काही होईल का? मग बूम बूम कबड्डी प्लेयर त्यांचा ब्रँड बूम बूम रिओ दीपक पाटील गिराळे टाळ्या। थँक्यू। आता जास्त वेळ घेत नाहीये, सगळे मान्यवर या ठिकाणी आतापर्यंत थांबलेले आहेत। खास करून आमच्या महिला भगिनी ताई काकू आजी सगळ्या या ठिकाणी थांबलेले आहेत। आमचे छोटे नन्हे मुन्ने थांबलेले आहेत आणि टीम आकर्षणामध्ये या ठिकाणी तयार आहेत। आवाज खोला डीजे। 9 मॅच लगातार बसला की राव। तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय ग्रैंड फिनाले मेगा फाइनल। और मेगा फाइनल में आ गई है 2 टीमें। मेगा फाइनल अंतिम सामना खेळण्यासाठी 2 बलाढ्य टीम थेट मैदानामध्ये या ठिकाणी आमंत्रित मी करणार आहे। तमाम या ठिकाणी 20,000 इंडोर स्टेडियम प्रेक्षकांच्या साक्षीनं आणि लाखोचे प्रेक्षक अजूनही रात्रीचे 2:15 वाजून गेलेले तरी सुद्धा लाईव्ह पाटील नेटवर्क यूट्यूब वर पाहणारे प्लीज वेलकम। टाळ्या 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 भोंगे शिट्या। बिग एंड ह्यूज टीम दबंग कोच एंड दबंग प्लेयर टीम ओनर विशाल विजय पाटील सफाळे and टीम ओनर सुनील काशीनाथ पाटील गिराळे यांचा संघ मेगा फायनल मॅच पर्यंत पोहोचलेला आहे। SV फाइटर्स आन बान शान लेके मेगा फाइनल में मैदान के अंदर आती हुई मयूर गौड़े एंड कंपनी टीम। बाजुओं में दम धरती हिला देंगे। अरे दबंग कोच महाराष्ट्रामध्ये मोठं नाव विशाल पाटील। बाजुओं में दम धरती हिला देंगे। उठते कदम शोले हैं हम चलते अंगारे हैं हम। बच के तू रहना जरा दे जीते आएंगे जो। आणि या दबंग टीमला तेवढी टक्कर ठोसा देण्यासाठी संघ मात्र या ठिकाणी मैदानामध्ये थेट येतोय फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये। प्लीज वेलकम कुमार अक्षय कृष्ण पाटील लोरे अँड श्री विपुल दयानंद पाटील लोरे टीम ओनर यांचा संघ। टाळ्या 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 टाळ्या। इकडे टाळ्या टाळ्या टाळ्या। वॉरियर लोरे राहुल पाटिल रेड पॉइंट मशीन एंड कंपनी, राकेश सांबरे डिफेंस की पावर, सुमित पाटिल वेलकम।
आणि खास करून विषय टाळ्या झाल्या पाहिजेत. तांडूवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानची पहिली लीग, कुणबी समाजाचे सगळे खेळाडू ती फायनल, दुसरी लीग ती फायनल, तिसरी लीग ती फायनल खेळलेले खेळाडू अमित पाटील साडे यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि तिथेही न थांबता कोचच्या भूमिकेमध्ये चौथी फायनल इन ऍक्शन मध्ये खेळताना अमित पाटील सहाडे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. त्याचबरोबर अमित पाटील यांनी ग्राउंडसाठी खूप मोठं योगदान मनोजी ठाकूर यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. खडाचा कबड्डी प्लेयर कबड्डीच्या मैदानापासून लांब राहू शकत नाही मित्रांनो. कबड्डीची आवड लागते. मी क्रिकेटची स्पर्धा दिवसा करत असतो, रात्री दम देऊन का नाही मनोज ठाकूर मला पालघर असो विक्रमगड असो बोलवत असतात. मी जातो आणि थकवा येत नाही, पुन्हा सकाळी जावं लागतं क्रिकेटकरिता. परंतु कबड्डी हा खेळ आहे ना, हा आकर्षणात्मक खेळ काय तर प्रत्येक मिनिटाला काहीतरी वेगळं होतं. आणि म्हणून या स्पर्धेसाठी अमित पाटील यांनी मैदानाला खूप मोलाचं योगदान वेळ दिलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या अमित पाटील यांच्याकरिता. अमित पाटील आपण पुढे या. आइए प्लीज वेलकम अमित पाटील. खूप चांगला खेळाडू आहे, अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत जिल्ह्यातील आणि तिन्ही फायनल खेळलाय आणि कोच म्हणून सुद्धा फायनल खेळतोय. पुट बिगॅन, जोरदार टाळ्या. अमित 4 वर्ष तू लीग पाहतोस, खेळतोय, कोच राहतोय. या सगळ्या मान्यवरांच्या सहकार्याबद्दल अध्यक्ष महेश पाटील या लीगचे आहेत. काय म्हणशील अध्यक्ष साहेबांचा स्वभाव आणि टीमचं मनोधैर्य कशा पद्धतीने टिकून राहील आणि हा तुमचा स्वाभिमान आहे कुणबी लीग पासून आतापर्यंतचा, या संपूर्ण 4 वर्षाच्या प्रवासाबद्दल काय म्हणशील? खरं बोलायचं झालं म्हणजे कमिटीसाठी हॅट्स ऑफ, पूर्ण संपूर्ण कमिटीसाठी. म्हणजे एकाच किंवा तिकडे प्रकाश पाटील आहेत, उमेश पाटील आहेत, बरेच म्हणजे अशी नावं घ्यायला गेलं तर बरीच नावं आहेत. नावं घेताना मला काम फुटून जाईल. म्हणजे पूर्ण कमिटीसाठी हॅट्स ऑफ. बस बाकी काही नाही. आमची टीम चांगलीच आहे आणि 100% आम्हाला जिंकायचं आहे. राहुल पाटील यंदा जर फायनल मारतो तर त्याचे हॅट्रिक पूर्ण होते आणि मला तरी इथे वाटतं की आमची टीम ही खूप स्ट्रॉंग आहे. बस क्या बात है. बेस्ट ऑफ लक या मॅच साठी शुभेच्छा असतील. विशालजी आइए. दभंग कोच आमच्या समवेत आहेत. त्यापेक्षा एक सगळ्यात जवळचा पालघर जिल्ह्यातील माझा मित्र आहे, कूल कोच आहे. पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं 3 मॅच हरला होता. हरीश पाटील कोच होते. मनोज ठाकूर आमची चर्चा झाली होती. मनोज ठाकूर बोलले विशाल जाईल का, विशालला जावं लागेल सूरज. आणि मी पहिला कॉल केला होता आणि त्यावेळेस मात्र विशालचं शेड्यूल खूप बिझी होतं, स्वतःचा व्यवसाय आहे आणि त्यावर पाणी सोडून हा माणूस आपल्या जिल्ह्यासाठी पुण्याला गेला आणि पुणेकरांना मी शब्द दिला होता दभंग कोच पाठवलाय, आता पालघर मागे हटणार नाही आणि फायनल खेळून दाखवली या जिल्ह्यानं महाराष्ट्राला. विशाल, आयोजनाबद्दल काय म्हणशील? 3 वर्ष कुणबी लीग मात्र या ठिकाणी होत राहिली आणि संपूर्ण टीमनं ठरवलं की आयकॉन तालुका असावा. पुढल्या वर्षी जिल्हा आयकॉन सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न आहेत. आयोजनाबद्दल काय म्हणशील? मंडप तर तुझाच आहे, काय म्हणशील? आयोजन खूप सुरेख असतं, नियोजन एवढं सुरेख असतं म्हणजे बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं भरपूर लक्ष असतं. मनोज ठाकूर आहेत, महेश पाटील, निवास भाऊ आहेत, भरपूर. म्हणजे एखादी गोष्ट राहिली का ती कशी करून माझ्याकडून घ्यायची हे त्यांच्याकडून शिकायला लागतं. मला तर आदल्या दिवशी म्हणजे या दिवशी पहिली लीगचा पहिला दिवस म्हणजे भरपूर घाम फुटतो का कसं कधी होईल आणि स्पर्धा चालू कधी होते आणि त्या स्टेजच्या मागं मी जाऊन कधी बसतो. नक्कीच खेळाडूंबद्दल काय म्हणशील? दोन्ही टीम सातत्याने मात्र मेहनत करत करत फायनलपर्यंत पोहोचलेले आहेत. कव्हर सेटअप पाहत आहेत आणि यंगस्टर खास करून 14 वर्षाचे 16 वर्षाचे खेळाडू या लीगमध्ये खेळताना मात्र पाहायला मिळाले. तू अनेक खेळाडू घडवलेले आहेत, राष्ट्रीय खेळाडू घडवतोयस, पुढे घडवत राहशील. हाडाचा कबड्डी प्लेअर तूही राहून गेलेला आहेस, कोच राहतोय. महाराष्ट्रात एक मोठं नाव आहे. महाराष्ट्र कबड्डी लीगसाठी तुझ्याही नावाचे कोच म्हणून चर्चा आहे. या खेळाडूंबद्दल काय? तालुक्याचे भरपूर खरोखर चांगले खेळाडू आहेत आणि हा प्लॅटफॉर्म जो तालुक्याने
लीगने जो तालुक्यासाठी दिला आहे ह्यासाठी मी त्यांचं खरोखर आभार मानतो का ह्या खेळाडू ह्या प्लॅटफॉर्ममुळे माझ्या तालुक्याचा संघ नक्कीच चांगला पुढच्या वर्षी परफॉर्मन्स देईल ह्याची मी त्यांना ग्वाही देतोय. नक्कीच विशाल पाटील 6 राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. पहिली राष्ट्रीय कबड्डी महिला ही सुद्धा पूजा पाटील सफाळे क्रीडा मंडळची राहिलेली आहे. दरवर्षी मला वाटतं असं वर्ष नाही की सफाळे क्रीडा मंडळचा खेळाडू राज्याला गेला नाही आहे. जिल्ह्याच्या टीममध्ये खूप चांगली मेहनत आहे, यश आहे आणि कबड्डी नितांत प्रेम आहे. महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे, अनेक लोक ओळखत आहेत. यावर्षी आपलीच कन्या राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. अशीच पुढे जात राहो. या सगळ्या पालघर तालुक्याचा कबड्डीचा विकास, कबड्डीचा प्रचार, कबड्डीचा प्रसार हो आणि असोसिएशनवर तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत राहो हीच अपेक्षा करतो. हरे कृष्णा. असोसिएशनवर नसलो तरी मनोज ठाकूरच्यामुळे मला असं कधी जाणवलंच नाही का मी असोसिएशनवर नाही आहे. त्यांनी मला एवढे संधी दिली, त्या संधीचं मला सोनं करता आलं ह्याबद्दल मी खरंच मनोज ठाकूरचं अभिनंदन करेल का मला त्यांनी भरपूर संधी दिली. जेव्हा मी त्यांना सांगितलं का मला कोचिंगला जायचं या संघासोबत त्यांनी कधी असं विचार नाही केला का काय रिझल्ट. तो सांगतो विशालने सांगितलं हा जाऊ दे, मग तो अख्ख्या कमिटीशी भांडत बसला असेल माझ्यासाठी आणि खरंच मी त्याचा आभार मानतोय. वेल डन आणि तुला शुभेच्छा असतील. जाऊया आपण मेगा फायनल मॅचच्या टॉसकडे. प्लीज वेलकम. ओळखपट करायची. ओके म्युझिक डीजे ऑन. सगळे मान्यवर आपण यायचे या ठिकाणी. अध्यक्ष साहेब मैजी पाटील सगळ्या अतिथींनी गणांना घेऊन येत आहेत. कबड्डीचे दर्दी, शौकीन, ज्येष्ठ कबड्डीपटू, उद्योजक, व्यावसायिक, टीम ओनर्स, ऑल प्लीज वेलकम. भोंगे बाजवा भोंगे. बाजुओं में दम, धरती हिला देंगे हम. आणि महिला वर्गांचे विशेष आभार. रात्रीचे 2 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा आपण एवढ्या भरभरून या तरुणांसाठी या कबड्डीसाठी उपस्थित राहिलात. पालघर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार यांनी आल्या आल्या या ठिकाणी जाहीर केले पुढल्या वर्षी महिलांची सुद्धा प्रो कबड्डी इथे असणार आहे आणि सगळा खर्च राजेंद्र गावित साहेब आमदार साहेब पत्र करणार आहेत. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हा शब्द दिलाय आणि शब्द ते पाळतील. आम्ही पत्रकार आहोत मशाल न्यूज नेटवर्कचे. पुढल्या वर्षी लाईव्ह आम्ही सुद्धा या ठिकाणी स्पर्धेला कॅमेरा सहित हजर राहू बूम घेऊन बाईट घेण्याकरिता. प्लीज वेलकम. कदम मॅडम आपण सुद्धा मॅचच्या मध्ये मध्ये महिलांमध्ये जाऊन थोडं त्यांचं मनोगत घेतलं तर खूप बरं होईल. तुमचा आवाज त्यांना खूप आवडलेला आहे. तुमच्या आवाजावर 80% तुमच्या आवाजासाठी ते थांबलेले आहेत. As support team captain, please welcome the biggest match of the night, Pro Kabaddi Palghar 2025. और फाइनल खेलने जा रही है 2 टीमें. SV फाइटर, गावदेवी वॉरियर्स लोरे. अच्छा या अंतिम नाईट मध्ये प्रमुख अतिथी धनंजयजी
पाटील सर हलोली, मला वाटतं हलोलीला स्पर्धा 13 एप्रिलला येते. प्लीज वेलकम धनंजय पाटील सर. त्यांच्या समवेत आमचे मार्गदर्शक आणि युवक मंडळचे अध्यक्ष अच्युत सातवी सर, प्रशांत सातवी सर, प्लीज वेलकम. सचिव आणि अध्यक्ष महेशजी पाटील, मनोजी ठाकूर, ऑल इज वेल. सचिव निवास पाटील, कार्याध्यक्ष खजिनदार, सहसचिव, सहखजिनदार, सगळे आपले मेहनत घेणारे मंडळ. आणि या ठिकाणी धनंजय पाटील सर टॉस करतायत. टॉस का बॉस, फाइनल मैच का कौन जीतेगा? एक फोटो घ्यायचा आहे. एसपी फायटरने टॉस जिंकलेला एक फोटो आहे, आठवणीतला आपण घेतो या ठिकाणी. हाच फोटो उद्या पेपर्स मध्ये मीडिया समोर मात्र पाहायला मिळणार आहे. सगळे मान्यवर या. मालिकावीर सायकल सुद्धा राहील आणि ही सायकल राहिलेली समोर पाहता आपण. या फोटोमध्ये सायकल राहील. कोण जिंकणार ही सायकल? चलो कैमरामैन जाओ, स्टेज के पास जाओ, दूर से क्लोज ले लो. बोला गणपती बाप्पा, देवी माते की. येलकोट सदानंदाचा. बोलो जय श्रीराम, जय श्रीराम. हरे अंतिम सामन्याच्या थरारापूर्वी हे सोनेरी क्षण या ठिकाणी टिपले जात आहेत. आणि काल गुढीपाडवा झालाय, आज विजयाची गुढी कोण उभारते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. एंड ग्रैंड सेलिब्रेशन मेगा फाइनल मैच में किया जा रहा है. 1 2 3 खेल कबड्डीचा ग्रैंड सेलिब्रेशन यहाँ पे प्रो कबड्डी पालघर का होते हुए आप देख रहे हैं. प्रो कबड्डी स्टार स्पोर्ट जैसा 2 टीमें और यहाँ पे ऑल डिग्नेटरीज नेशनल प्लेयर के साथ, कोच के साथ मेगा फाइनल और ये सेलिब्रेशन. बेस्ट ऑफ लक both team. Game on, lights on, music DJ. Thank you. एक महत्वाची सूचना आहे, सगळी बक्षीस आपण स्टेजवर पाठवायची आहेत. कदम सर, कदम मॅडम त्याकरिता देखणी असतील. आणि मयूर गवळी यांनी जर सुपर रेड मारली तर गिराळे, तुषार ढोणे यांच्याकडनं तब्बल 1500 रुपये जाहीर होत आहेत. आता सगळी बक्षीस स्टेजवर नावं द्यायची आहेत. मॅम सर त्या ठिकाणी अनाउन्स करतील आणि मला सुखात कॉमेंट्री करू द्या. एक तर मी आज उपवासच केलाय. किराटवाले द्राक्ष दिली मला थोडीशी, थँक्यू. हर्बल डाइट.
महत्वाची सूचना देताना मनोजी ठाकूर पालघर जिल्हा कबड्डी असोसीएशनचे सचिव. या स्पर्धेला सातत्यानं पालघर तालुका प्रीमियर लीगला अथक मेहनत मात्र घेताना पाहायला मिळालेत. आणि सगळ्या जिल्ह्यातील खेळाडू असोसिएशन ज्येष्ठ कबड्डीपटू मनोजी ठाकूर यांचा आदर करतायत. सगळा जिल्हा सांभाळणे एवढं सोपी गोष्ट नाही मित्रांनो. जे मनोजी ठाकूर 2014 पासून हा जिल्हा सांभाळताना राष्ट्रीय खेळाडू घडवले. युवा सिरीज पुणे प्रोला पालघर जिल्हा फायनल खेळणं, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवणं एक अभिमानाची गोष्ट या महाराष्ट्रामध्ये झाली. दरवर्षी राष्ट्रीय खेळाडू छाप टाकली. टॉप 4 मध्ये मुलींनी खास करून बाजी सेमीफायनल आणि फायनल खेळल्या. कुमार गटाची फायनल मुळं सावंतवाडी रत्नागिरी या ठिकाणी मात्र खेळले. दरवर्षी पालघर जिल्हा कबड्डीमध्ये उच्चांक गाठत राहिलाय. याचा सिंहाचा वाटा मनोजी ठाकूर यांनी दिलेला वेळ. प्रत्येक स्पर्धा गावागावामध्ये ते भेट देत आहेत. प्रवीणजी राऊत साहेब यांच्या आदेशानं संपूर्ण ते असोसिएशन सांभाळत आहेत. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून मात्र ते काम पाहत आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये जी कबड्डीची विकासाची गोष्ट त्यामध्ये पाठबळ देत आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये 2 गट आहेत. त्या दोन्ही गटांशी समतोल राखून कबड्डी कशी वाढेल हे मनोजी ठाकूर यांनी या जिल्ह्यामध्ये करून दाखवलेलं आहे. हॅलो 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 डीजे म्यूजिक कैमरा पब्लिक करे गया. दिखाओ डांस पालघर वालों का दुनिया को. करुणीची शक्ती युक्तीची पकड चढा. राहुलने जर प्रत्येक या आता अंतिम सामन्यामध्ये सुपर रेड केली तर प्रत्येक सुपर रेडसाठी त्याला आदरणीय मिलिंद लोरे यांच्याकडून प्रत्येक सुपर रेडसाठी रुपये 1500 रोख त्या ठिकाणी दिले जातील. मनपूर्वक स्वागत आहे. आणि अंतिम सामना पालघर कबड्डी लीगचा. एका बाजूला SV फायटर हा संघ दाखल झालेला आहे तर दुसऱ्या कोर्ट मध्ये संघ पाहायला मिळतोय गावदेवी वॉरियर्स लोरे. पहिली चढाई नाम तो सुना होगा राहुल पाटील. पहिल्या रेडला सुरुवात होताना मेगा फायनलची मॅच या ठिकाणी मात्र तुडुंब मात्र प्रेक्षकांच्या गर्दीनं भरलेलं इंडोर स्टेडियम साडे क्रीडा संकुलन या ठिकाणी कबड्डीच्या नावाचा गजर दुमदुमताना पाहायला मिळत आहे. तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचं भव्य दिव्य पर्व 4थं कबड्डी प्रीमियर लीग पालघर. मयूर गवड़ी इस बार रेड के ऊपर. बोईसर सिटी से कबड्डी की शुरुआत की, उसके बाद पालघर डिस्ट्रिक्ट में नाम कमाया, वाड़ा में फाइनल ली थी 2 साल पहले और वहां से अब तक आगे बढ़ता गया ये खिलाड़ी. सामना रंगतदार ठोसास ठोसा सामना रंगतदार हुई यात काही शंकाच नाहीये.
राहुल पाटील समोर मयूर गवळी, राहुल घरत समोर सुमित पाटील, निखिल समोर सुयोग आणि इथे आला. ओ माय गॉड. मयूर लीडवर. पॉइंट कीपर काय घडेल या मॅच मध्ये. सामना खूप मोठा आणि जिकरीचा आहे. बुद्धीचा कस आणि कबड्डीची मेहनत दिसेल या मॅच मध्ये. पॉइंट कीपर अटेम्प्ट केला आणि माघारी परततोय सेफ्रेड. अपना भी टाइम आएगा. डू अ डायरेक्ट. मयूर गवळी रेड वर काय घडेल. आणि इथे मात्र रेड सेफ 1 पॉइंट एसपी फायटर्स. सह्याद्री शिलेदारचे ओनर सह्याद्री शिलेदार टीम कडनं 500 रुपये सुपर रेड. प्रत्येक सुपर रेडला जाहीर बक्षीस आहेत. मॅच संपल्यानंतर माझ्याजवळ कोणी येऊ नका. सगळी बक्षिस जाहीर आहेत. आता लागलेली आणि पुढे लागणारी सुद्धा कॅश स्वरूपाची बक्षिस स्टेजवर डायरेक्ट सर अँड मॅम. उजव्या कोपऱ्यामध्ये रेड. पॉइंट की पकड. 1 गुणांची आघाडी आहे गावदेवी वॉरियर कडे. रेड. डू अ डायरेक्ट. थर्ड रेड. राहुल पाटील रेड वर. सामना रंगतदार. डावा कोपऱ्यामध्ये रेड. बोनस पॉइंट टाय झाले पाहिजे. खतरनाक रेडर आहे. नजर ठेवून कव्हरवर रेड करणारा हा धुरंधर रेडर आहे. क्या पलटवार गावदेवी वॉरियर करेगी. पिछला मैच जीती थी एसवी फाइटर. बोनस पॉइंट बघा. मैंने बोला था इस मैच में होगा. जशास तसं उत्तर. काय घडेल. 2 आणि 3 सायकल मालिकावीर कोण पटकवणार. 2025 चा फायनल विजेता किताब कोण घेणार. मागच्या वर्षी साई स्पोर्ट सागावे टीमनं फायनल ट्रॉफी उचलली होती. या वर्षी कोण उचलणार. जर्सी क्रमांक 8. बोनस प्लस 1 पॉइंट एसपी फायटर्स. जर्सी नंबर 24 आउट. आणि आता मात्र या ठिकाणी रेड करताय राहुल पाटील. मौका सभी को मिलता है. वक्त और हालात तय करेंगे जीत किसकी बड़ी है. जिद्दीचा खेळ कबड्डीचा. आणि इथे राहुल पाटील पॉइंट काढतोय. राहुल पाटीलला पकडी केल्या होत्या परंतु इथे चित्र बदलतंय. होल्ड ऑन.
सामना स्थिर आहे, बॅलन्स मॅच. सामना अटीतटीचाच आहे, प्रत्येक मिनिटाला मॅच बदलत जाईल. रेड ठरवेल विजेता कोण. ज्या टीमचे रेड पॉइंट जास्त तो संघ विजयाकडे वाटचाल करेल. सावध पावलांनी या ठिकाणी मयूर गवळी परत आहेत. पुन्हा राहुल पाटील रेडवर. सामना भारी होणार आहे. अंदाज बांधतोय पुढे मागे मात्र कव्हरवर नजर ठेवून रेडर राहुल पाटील मॅन फ्रॉम चाडे. बोनस पॉइंट गावदेवी वॉरियर्स. स्पीड वाला बोनस लेके आया राहुल. मिस्टर छोटा फटाका, नजर बघा किती तेज आहे. जिगरबाज खेळाडू विशाल. कडक काम आहे. आला की नाही. वेट वेट. घेऊन गेला सोबत. तो साथ में जाएंगे. रेडर आउट +1 डिपेंडर आउट ऑफ बाउंड 1 पॉइंट ईच. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. जबरदस्त मॅच. रेड. अमोल 7वी रेडवर 5-6 झाली सुरुवात. रेडर आउट. पकडीला सुरुवात केली एसपी फायटरनं. अमोल बाहेर, राकेश बाहेर. मयूर गवळी रेडवर. बूंद बूंद से सागर बनता है, ये तो कबड्डी है. हळू 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 मॅच स्टडी करतायत दोन्ही कोच अमित आणि विशाल. 6-6 आणि इथे ओ माय गॉड झुंड की शिकार. मयूरवर पकड, पूर्ण कव्हर तुटून पडले. फिटनेस बघा किती मजबूत आहे. टाळ्या वाजवा. सगळे त्याच्यावरती पडले तुटून, परंतु तेवढाच कडक आहे. आता राहुल पाटील रेडवर. राहुल सबसे अच्छा रेडर कौन? अरे कौन? ऑफिशियल टाइम आउट. वेट सर. खतरनाक सामना आहे. 6-8. पुन्हा एकदा छोटा फटाका रेडवर. हा रेडर चालला ना तर एसवी फायटर खूप हावी होईल या मॅचवर. दम या रेडर मध्ये पॉइंट काढण्याची क्षमता असल्या रेडर आहे. बदलालित्य खूप तेजीने, नजर खूप तीक्ष्ण आहे. उजवा डावा कोपरा, सीनियर के सामने जूनियर. वाह खूप छान खोल चढाई. आणि इथे मात्र येतोय मध्यरेच्याकडे. आत्ता बघूया राहुल पाटीलची रेड. 5ची कव्हर, बोनस ऑन नाहीये. आव्हान आहे समोर. 2च गुणांची आघाडी आहे. निखिल राईट कॉर्नर, राहुल घरात लेफ्ट कॉर्नर. आणि आकाश घरत यांच्याकडनं रेड पॉइंट मशीन राहुल पाटील करिता. रोख राहुल घरत करिता. नाव सेम आहेत. राहुल घरत करिता रोख 500 रुपये कॅश पे झालेत. 500 टॅकल पॉइंट करिता. राहुल घरतला बक्षीस लावलंय म्हणजे मोटिवेशन देतात. मॅच भारीच होणार आहे. पहिले आपला 2-4 पॉइंट पुढे मागे फक्त असतील हे संघ. आता मात्र बघूया अमोल.
ही मॅच खूप काही अवलंबून सांगून जाईल का, अमोलवर अवलंबून राहील का, येणारी वेळ ठरवेल. 6-8 संयमानं खेळत आहेत दोन्ही संघ, कारण सवाल 10, 5, 50 लाखाचा नाहीये, सवाल लाख 1.5 लाखाचा नाहीये. हा प्रश्न आहे 1,81,000चा आहे. टाइम आउट एसवी फायटर. 1,81,000 प्रथम पारितोषिक या पालघर प्रो कबड्डीचा आहे. जब जब टाइम आउट विशाल पाटिल लेते कुछ अलग कबड्डी नजर आती है. राहुल घरत एसवी फायटरचे लेफ्ट कॉर्नर डिफेंडर जेवढे टॅकल करतील त्या प्रत्येक टॅकल साठी आकाश घरत सफाळे यांच्याकडनं 500 कॅश रुपीज प्रत्येक टॅकल पॉइंट साठी. हे सगळ्यात मोठं बक्षीस आहे. प्रत्येक टॅकल पॉइंटला 500 रुपये लावलेले आहेत. खेळ खेळायलाही दमच लागतो आणि बक्षीस लावायलाही दमच लागतो. मजा येईल मॅचला. सूरज, या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिकजी गोवारी साहेब लोवरे तसेच दीपकजी हिराजी पाटील साहेब लोवरे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये लोवरे संघासाठी आलेला आहे. प्रत्येकी 500,000 रुपये आलेले आहेत या संघासाठी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिकजी गोवारी तसेच आदरणीय दीपकजी हिराजी पाटील साहेब यांच्यासाठी. काय खेळणे बघा किती काय. 1 point, 1 डिफेंडर आउट ऑफ बाउंड, 1 point each. ओ माय गॉड, डिफेंडर बाहर, बोनस प्लस पॉइंट. मैंने बोला था ये काम तमाम होगा, परंतु इथे बोनस प्लस पॉइंट आहे. कोण डिफेंडर बाहेर गेलेत हे मात्र क्लिअर होईल. रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे. Yes, please come. What is your challenge? Defender safe. या रेड साठी विशाल यांना बोनस प्लस पॉइंट साठी आकाश घर यांच्याकडनं 500 रुपये. टीव्ही अंपायर गावदेवी वॉरियर्स चॅलेंज इज रेडर आउट डिफेंडर सेफ. आर डिसिजन रेडर आउट प्लस 1 डिफेंडर आउट ऑफ बाउंड, बोनस प्लस 1 पॉइंट. एसवी फायटर्स व्यू. आणि मयूर गवळीच्या प्रत्येक रेड पॉइंट साठी शिवशंभू बोईसर या मंडळकडनं या क्लब कडनं 500 रुपये असतील मयूर गवळीच्या प्रत्येक पॉइंटला. जेव्हा खेळाडू खेळतो तेव्हा त्या टीमची आन बान शान असते, आपल्या क्लबचा मान असतो. शिवशंभूची जान आहे मयूर गवळी बोईसर. रेडर विशाल घरसाठी आकाशकडून रुपये 500 रोख आलेले आहेत. राहुल गरत यांना प्रत्येक टॅकल पॉइंट साठी आकाश. तेजस गरत यांना 500 लागलेले आहेत. 500 बाट रे आकाश गरत. काय घडेल. बक्षीस स्टेजवर जाऊन द्यायची आहेत. साहिल मलिक यांनाही शिवशंभू बोईसर क्लब कडनं प्रत्येक टॅकल पॉइंटला साहिल मलिक यांना सुद्धा 500 रुपये लागलेले आहेत. रिव्यू बताएंगे थानजी सर. करीबी मामला. कितने बजे. सर प्लीज चेक बोनस. किती वाजले. 2 वाजून फक्त 58 मिनिटं झालेली आहेत.
खचाखच भरलेली प्रेक्षक गॅलरी. Sir, please repeat. Everyone successful, 1 point each. No bonus. एक 2 3 4 SV फायटर्स एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. 2 3 4 1 गावदेवी वॉरियर्स एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. Hello, hello. रसिका प्रेक्षका हो नमस्कार. Hello. रात्रीचे 3:02 होत आहेत. 1 रेडर आणि 1 डिफेंडर. चढाईपट्टू आणि बचावपट्टू दोघे बहुत आउट झालेले. नो बोनस. रसिका प्रेक्षका हो नमस्कार. रात्रीचे पहाटेचे 3:02 होत आहेत. 92.2 मेगाहर्ट्झवर आपण आस्वाद घेत आहात. तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कबड्डीच्या महासंग्रामाचा आणि अंतिम सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. Review successful, 1 point each.
Your review written. Do or die raid. जो था वो गवा दिया, जो है वो आप लेना पडेगा. बोथ आउट. 6-8. सामना रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळतोय. कंटिन्यू रिव्यू गावदेवी वॉरियर का रहने वाला है और अमोल की यहाँ पे रेड दबोचा. ये कौन सी रेड थी? ध्यान नहीं था. टैकल पॉइंट. आणि असे रिव्ह्यू जर होत राहिले तर प्लेयर सुद्धा थंडावतील. बघूया सामना रंगतदार. मयूर गवली अचानक से यहाँ पे आक्रामकता के साथ आए हैं. शिव शंभू का ये खिलाड़ी एसपी फाइटर में ताकत बनता जाएगा. पॉइंट लेके आया. आकाश गर्जनी मयूर गवळीसाठी सुपर रेडला 500 रुपये लावलेले आहेत. तर राहुल घरातला 500 रुपये लावलेले आहेत. मलिकला सुद्धा बक्षीस लावलेलं आहे. शिवशंभू बोईसरना 500 रुपये प्रति पॉइंट. मयूरला सुद्धा पॉइंट की पकड राहुल पाटील रेड वर. राहुल पाटीलची पकड केली. एसपी फायटरला बक्षिसांची खैरात. मयूर गवळीवर इथून पुढे पकड केली तर गावदेवी वॉरियरच्या डिफेंडर बक्षिसाची बरसात. सामना ठोसा ठोसा आहे. कसा आहे ठोसास? 9 पॉइंट. पुढे मागे आला. Let us say 2 point SV fight. एका महान लेखकाने म्हटलंय, आदळ्या प्रेमात कधी पडू नका आणि भोल्यात कबड्डी खेळू नका, नाहीतर शिंटी वाजते पंचांची. आणि इथे वाद पॉइंट. विशाल पाटील हा महाराष्ट्रातला एक ब्रँड कोच आहे. सामना टफ होणार आहे. 11-10. सुपर टॅकल ऑन. अमिती काहीतरी गेम प्लानिंग करतील कोच गावदेवी वॉरियर. कुछ तो उनके भी दिमाग में चल रहा है. आता 1 गुणाच्या आघाडीवर आले एसवी फायटर. आणि इथे मात्र सुमित पाटील रेड करण्याचा प्रयत्न करताय. डावा उजवा कोपरा चढाईमध्ये आहे. पॉइंट की पकड काय घडेल. पुन्हा एकदा डावा कॉर्नर मध्ये. आणि रेड वर मयूर गवळी. मागच्याही मॅच मध्ये राहुल पाटील बाहेर होते. लोन दिला होता एसपी फायटरनं. तीच भूमिका मयूर गवळी करतायत. शिवशंभू बोईसर कडनं प्रत्येक पॉइंटला 500 रुपये कॅश प्राइज लागलेले आहेत. मयूर गवळीला पुढे मागे या ठिकाणी राकेश सांबरेवर खास करून नजर ठेवताना मयूर गवळीवर या ठिकाणी मत अटॅक. सामना भारी आहे. सामना खूप या ठिकाणी आहे. हाफ टाइम कोड चेंज. आघाडीवर 3 गुणांनी एस व्ही फायटर. म्युझिक डीजे. माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. माझ्या साजनी
हा सामना रंगतदार या ठिकाणी पाहतोय आपण 10-13. 24. सगळी बक्षिसं स्टेजवर पाठवा. टोचा सामना टक्कर में मैच और ये टक्कर दो टीम के बीच में थी. अब बार खचाखाई भरा हुआ स्टेडियम. All out. 1 goes to 3 more SSC fighters. कडनं 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. महाराष्ट्र कबड्डी स्टार तुषार पाटील यांच्याकडनं 500 कॅश प्राइज मयूर गवळी यांच्याकरिता. आणि पुन्हा एकदा आगरी धन्यवाद. Both team.
सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरस्ता लागली आहे मॅच मध्ये. पोलिसांची गाडी निघालेली आहे. 3 ताप गाड्या आहेत, 2 पिंजरे आहेत. 20 मिनिटावर पालघर आहे आणि वाडा DYSP खूप डेंजर आहे ते महाराष्ट्राला माहित आहे. आत्ताच जनता दरबार पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे. लाईव्ह मॅच आणि मी पत्रकार मशाल न्यूज सूरज पाटील जाहीर बोलतोय. पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये पोलिसांची वचक आहे राहणार. या ठिकाणी रेड करताय राहुल पाटील. डावा कोपऱ्यामध्ये रेड, उजव्या कोपऱ्यामध्ये सामना मेगा फायनल आहे. वॉटर रेड, परंतु या ठिकाणी पंचायत नजर तीक्ष्ण. नॉट बोनस. मयूर गवळी सर्वाधिक बक्षीस लागतं SP फायटरच्या या हिऱ्याला. प्रत्येक पॉइंट करता शिवशंभू बोईसर कडनं 500 रुपये लागलेले आहेत आणि इथे पॉइंट काढलेला आहे. 500 रुपये शिवशंभू बोईसर. 500 रुपये. डू अ रेड. राहुल रेडवर. थर्ड रेड आहे. 30 सेकंद राहुल समोर आहेत. बोनस पॉइंट. बोनस पॉइंट. वेट. यू वांट बोनस? रेड. रिव्ह्यू. पहिल्यांदा पंच चर्चा करतायत. प्लीज कम. रिव्ह्यू. नो बोनस. ओके, प्लीज गो बॅक. TV umpire, SP fighter challenges no bonus. Our decision bonus point. Please review. Thank you, sir. Review unsuccessful. Bonus point. Gavdevi Warriors Lovre. Captain, your reviews are no more. हॅलो. आता मात्र रेड. मॅचवर लक्ष द्या. पब्लिक मॅचवर लक्ष द्या. मयूर गावळी रेड करतोय. वा, सामना थोडीच थोडे. 11-17. फायनल इतिहास कोण रचणार? बोनस पॉइंट मयूर गवळी. 500 रुपये सरकडनं. लगातार पॉइंट मयूर गवळी काढतायत. राहुल रेडवर. बोनस पॉइंट. मयूर गवळी. SP fighter पुन्हा पॉइंट मयूरनं काढलेला आहे. 500 रुपये आकाश घरत यांच्याकडनं आणि 500 रुपये शिवशंभू बोईसर क्लब कडनं. 19 आणि 12 पॉइंट वर गावदेवी वॉरियर्स आहेत पिछाडीवर. बोनस पॉइंट राहुल पाटील. वॉरियर्स लोवरे. मयूर रेडवर आघाडी आहे. मयूर अँड कंपनी SP फायटर कडे 13-19. 6 गुणांची मजबूत आघाडी आहे. अटीतटीचा सामना. रंगतदार मॅच.
मागच्या पॉइंट घेता तुषार पाटील, स्टार कबड्डी प्लेयर, महाराष्ट्र लीग यांनी सुद्धा मयूरला 500 रुपये बक्षीस दिलेले आहे. टाइम आउट एसपी फायटर्स. आणि राहुल यांना सुद्धा बक्षिसाची खैरात लागलेली आहे. 13-19. राहुल रीडवर बोनस पॉइंट. बोनस पॉइंट यस गावदेवी वॉरियर्स. गावदेवी वॉरियर्सला बोनस पॉइंट. गुणसंख्या 14-19. अजून आघाडी एसपी फायटर कडेच आहे. 5 गुणांची आघाडी आहे. ट्राय केली मयूरनं अमोलवर, या ठिकाणी ट्राय होती आणि वेळ काढते. 5 गुणांची आघाडी आहे आणि 5 गुणांची पिछाडी आहे. गावदेवी वॉरियर पिछाडीवर. लगातार रेड करते रहोगे तो डिफेंस यहाँ पे गेम प्लानिंग कर सकता है. कबड्डी का उसूल है और यहाँ पे कमाल का गेम प्लानिंग एसपी फाइटर का. राहुल बार अब लीड बनाते जाएंगे या कंट्रोल में रखेंगे. पकड़ के लिए बराबर. विशाल 5 गुणांनी अजूनही मागे आहे गावदेवी वॉरियर्स लोरे. तो टच. 4 पॉइंटची आघाडी आहे एसपी फायटर कडे. 4 गुणांच्या पिछाडीवर गावदेवी वॉरियर्स लोरे. हाडी पकड़. रेड. क्यों पॉइंट लेने गया मयूर. पॉइंट गवाए. 18-19. मैच अजूनही थोडीच थोडे. और या बाहेर चर्चा करतायत. पंच चर्चा करतायत. बोथ आउट.
आणि राहुल सुद्धा बाहेर गेलाय. बॅलन्स point each. मॅच, सामना स्थिर आहे. राहुल सुद्धा बाद झालाय. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच. नजरेचा खेळ कबड्डीचा. वीस 21. टाइम आउट गावदेवी वॉरियर्स लोवरे. खोल उतरण्याचा प्रयत्न आणि इथे पॉइंट किपरकडे काय घडेल. पुन्हा एकदा अटेम्प्ट करतोय डावा कोपऱ्यामध्ये. बोनस की टच पॉइंट आणि इथे बोनस पॉइंट. बोनस पॉइंट. लास्ट मोमेंटला बोनस अटेम्प्ट केला. 22-20. जास्त फरक पडणार नाही मॅच मध्ये. शेवटच्या मिनिटापर्यंत मॅच चालेल. आणि पॉइंट. 1 point गावदेवी वॉरियर्स. नंबर 11 आउट. चोवीस 22. जिंकणार कोण? बोला पब्लिक, जिंकणार कोण? 5 मिनिटं बाकी आहेत आणि इथे आला. हॅलो, हाय इज दे. अटीतटीचा सामना आहे. 22-28. एका रेडला मॅच बदलेल. यापुढेही संघर्ष मोठाच आहे. $1,81,000 प्रथम पारितोषिक. 4 मिनिट बाकी. लास्ट 4 मिनिट्स. हा, 4 मिनिट बाकी. 28-22. सुपर टेकल ऑन. पॉइंट काढेल का राहुल? विशाल. छोटा फटाका. क्या ये हिस्ट्री बनाएगा? खतरनाक नजरेचा खेळाडू आहे. राकेश बावीस 29. आला.
दोन आणि पॉइंट. 1 point SV Fighters. टचची कबार Number 6 out. आणि इथे मात्र 23-33. हॅलो सूरज, या ठिकाणी बक्षिसांची खैरात झालेली आहे. मी वाचून दाखवतो. विपुल दयानंद पाटील यांच्याकडून राहुलसाठी 500, योगेश पाटील चहाडे यांच्याकडून 500, महेश पाटील यांच्याकडून 500, ताराचंद पाटील यांच्याकडून 500, हर्षद पाटील यांच्याकडून 500, तुषार सातवी यांच्याकडून 500 आणि पाटील ऑप्टिक्स पालघर यांच्याकडून ₹1000 राहुलसाठी जाहीर झालेले आहेत आणि रोख आमच्याकडे आलेले देखील आहेत. Time out. 2 मिनिटं बाकी. मयूर गवळीकडनं रेड. सुपर 10 लगातार राहुल पाटील करत आले प्रत्येक मॅचला. आला. ओ माय गॉड. 2 पॉइंट खूप महत्वाचे आले. Save 2 points. मजा येईल, मजा येईल. मॅच मध्ये मजा येईल. मॅच मध्ये ट्विस्ट येईल कारण मयूरची अजून रेड बाकी आहे पुढील सुद्धा. लोन चे 2, डिफेंडरचे 4 पॉइंट होत आहे 6. अटीतडीची वेळ. शेवटच्या रेड पर्यंत मॅच लोनने येऊ शकेल. सुरक्षा लागलेली है. अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल है. ये जिद्दी प्लेयर है. कॉर्नर ऑलरेडी बाहर. 1 point SV Fighters. Number 9 out. थर्ड राउंड. टर्निंग पॉइंट ऑन द मैच. Do or die raid. डू और डाय. लोन बघा 2 पॉइंट किती महत्वाचे असतात मॅच मध्ये. जिवारी लागते 2 पॉइंटची कमतरता. परंतु फायनल सारखीच झालेली आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या. दोन्ही टीमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. Wait. ये अलग झलक वाली रेड. Bonus point. One point. SV Fighters. Number 10 out. आणि 2025 वन साइड हीरो कोण? कोण? BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला, BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला, भंडारी शेट पडके बिगरवाला बिन चढ चकडेवाला, भंडारी शेट पडके बिगरवाला बिन चढ चकडेवाला, भंडारी शेट पडके बिगरवाला बिन चढ चकडेवाला, भंडारी शेट पडके बिगरवाला बिन नसला का बक्षीस लावा.
महाराज की घालो तुम्ही येता का? हॅलो हॅलो मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरण समारंभ इथे सुरू होणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आताच झालेला अंतिम सामना गावदेवी वॉरियर्स विरुद्ध SV फायटर्स या दोन संघांमध्ये आणि अंतिम सामन्यांचे विजेते गावदेवी वॉरियर्स लोवरे या संघाने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गावदेवी वॉरियर्स संघासाठी. अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि शेवटी वॉरियर्स संघाने सामना आपल्या खिशात घातलेला आहे आणि यंदाचे मानकरी ठरलेले आहेत गावदेवी वॉरियर्स. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा हा संघ तर उपविजेता संघ ठरलेला आहे SV फायटर्स सफाळे गिराडी संघ. आणि पारितोषिक वितरण